वह खून कहो किस मतलब का जिसमें उबाल का नाम नहीं। वह खून कहो किस मतलब का आ सके देश के काम नहीं। वह खून कहो किस मतलब का जिसमें जीवन न रवानी है, जो परवश होकर बहता है वह खून नहीं है पानी है। उस दिन लोगों ने सही सही खून की कीमत पहचानी थी, जिस दिन सुभाष ने बर्मा में मांगी उनसे कुर्बानी थी। बोले स्वतंत्रता के खातिर बलिदान तुम्हें करना होगा, तुम बहुत जी चुके जग में लेकिन आगे मरना होगा। आजादी के चरणों में जो जयमाला चढ़ाई जाएगी, वह सुनो तुम्हारे शीशों को फूलों से गूंथी जाएगी। आजादी का संग्राम कहीं पैसों पर खेला जाता है, यह शीश कटाने का सौदा नंगे सर झेला जाता है। यूं कहते कहते वक्ता की आंखों में खून उतर आया, मुख रक्त वर्ण हो दमक उठा, दमकी उनकी रक्तिम काया। आजानु बाहु ऊंची करके वे बोले रक्त मुझे देना, इसके बदले भारत की आजादी तुम मुझसे लेना। हम देंगे देंगे खून, शब्द बस यही सुनाई देते थे। रन में जाने को युवक खड़े तैयार दिखाई देते थे। बोले सुभाष इस तरह नहीं, बातों से मतलब सरता है। लो यह कागज है, कौन यहाँ आकर हस्ताक्षर करता है। इसको भरने वाले जन को सर्वस्व समर्पण करना है, अपना तन मन धन जन जीवन माता को अर्पण करना है। पर यह साधारण पत्र नहीं है, आजादी का परवाना है। इस पर तुमको अपने तन को कुछ उज्जवल रक्त गिराना है। वह आगे आए जिनके तन में खून भारतीय बहता है, वह आगे आए जो अपने को हिंदुस्तानी कहता है। वह आगे आए जो इस पर खूनी हस्ताक्षर करता हो। मैं कफन बढ़ाता हूँ, आए जो इसको हंसकर लेता हो। सारी जनता हुंकार उठी, हम आते हैं, हम आते हैं। माता के चरणों में यह लो, हम अपना रक्त चढ़ाते हैं। साहस से बढ़े युवक उस दिन देखो बढ़ते ही आते हैं। चाकू छुरी कटारियों से वे अपना रक्त गिराते हैं। फिर उस रक्त की स्याही में वे अपनी कलम डुबाते हैं। आजादी के परवाने पर हस्ताक्षर करते जाते हैं। उस दिन तारों ने देखा था, उस दिन तारों ने देखा था हिंदुस्तानी विश्वास नया। जब लिखा महारणवीरों ने खून से अपना इतिहास नया, खून से अपना इतिहास नया। प्रसिद्ध हिंदी कवी श्री गोपाल प्रसाद व्यास यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेल्या ह्या कवितेच्या ओळी आजही आपल्या मनात देशभक्तीचे बीज रोवतात। सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते। ते नेताजी या नावाने ओळखले जातात। दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती। त्यांनी दिलेला जय हिंद हा नारा आजही भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे। 1944 मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा केला होता। नेताजींचे योगदान व प्रभाव इतका मोठा होता, त्यावेळचे काही जाणकार असे मानतात की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते तर भारताची फाळणी न होता भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता। स्वतः गांधीजी देखील असेच मानत होते। आझाद हिंद सेना ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती। प्रत्येक हिंदुस्थानियांच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस। चलो दिल्ली अशा गर्जना करीत हिंदुस्थानच्या दिशेने कूच करणारी स्वातंत्र्य समराच्या कल्पनेने मोहरलेली सेना आणि देशासाठी प्राणार्पण करायला आसुसलेल्या हिंदुस्थानी स्त्रियांची
झाशी पलटण. 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समरात झोकून देणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव घेतलेली पलटण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील निर्णायक पर्वातल्या लढ्यासाठी शस्त्रसज्ज झाली. हा एक असामान्य योग आहे. भारताचे स्वातंत्र्य लक्ष्मीच्या पावलांनी आले हे शब्द सर्वार्थाने खरे ठरतात. आपल्या देशाबाहेर पडून 3.5 वर्षे उलटून गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार्य ओढ होती. पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता तो शत्रूचा निपात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननीय नागरिक म्हणून. गेली 3.5 वर्ष केलेली अपार मेहनत व नियोजन आता फलस्वरूप होण्याची लक्षणे दिसू लागली होती. मात्र नेताजी म्हणजे दिवा स्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता, तर तो एक द्रष्टा होता. संपूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवून ते निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी नसून आपल्या देशातील देशबांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडून परकीय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व स्वातंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतून उठाव करेल व या दुहेरी लढ्यात परकीयांचा निभाव लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे संपूर्ण भारतवासियांना त्यांनी आवाहन केले. दुसऱ्या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर नेताजींना नवा रस्ता शोधणे जरुरीचे होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते. 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या दोमेई वृत्त संस्थेने जगाला कळवले की 18 ऑगस्ट रोजी नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले होते व त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले. 18 ऑगस्ट 1945च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस कसे व कोठे बेपत्ता झाले तसेच त्यांचे पुढे काय झाले हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. परंतु सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहित याचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची इतिहासातील ही एकमेव घटना आहे. नेताजींवर स्वामी रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद यांचा फार मोठा प्रभाव शाळेत असतानाच पडला होता. दोघांच्याही अनेक ग्रंथांचे वाचन त्यांनी त्याच वेळी केले होते. मिशन शाळेत गोऱ्या व हिंदी विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारा भेदाभेद आणि विवेकानंदांचे लिखाण यामुळे त्यांच्या हृदयात राष्ट्रप्रेम निर्माण झाले व पुढे गोऱ्यांचे उद्दाम वर्तनाचे प्रसंग अधिकाधिक घडले तसतसे ते राष्ट्रप्रेम अधिकच वाढत गेले. सुभाषबाबूंचे एकूणच जीवन देशभक्त क्रांतिकारकाचे म्हणून रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्र राष्ट्रांच्या सहाय्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले हे त्यांच्या धडाडीचे, संघटन कौशल्याचे, समय सूचकतेचे व मुसद्देगिरीचे निदर्शक आहे. दास्यमुक्तीसाठी आणि नंतरच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक योजना आखल्या आणि त्या कार्यवाहीत आणण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले. प्रकृतीची पुरेशी साथ नसतानाही त्यांनी उपोषण,
निदर्शनांपासून सशस्त्र युद्धापर्यंतचे सर्व मार्ग आचरणात आणले. त्यासाठी त्यांनी महात्मा गांधींपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांपर्यंतच्या सर्व नेत्यांचे प्रसंगानुसार सहकार्य स्वीकारले. त्यांचा स्वभाव दृढनिश्चयी व प्रसंगी कठोरही होता, तथापि त्यांचे वागणे मात्र सौजन्यशील व सौहार्दाचे असे होते. मुळातच त्यांचा कल आध्यात्मिक साधनेकडे होता. दूरदृष्टी, जबरदस्त आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यामुळे कोणत्याही प्रसंगी ते कधीच डगमगले नाहीत. अशा या महान विभूतीस माझे शतशः प्रणाम. धन्यवाद.